नमस्ते दोस्तों, आज ट्विन वर्ड्स या प्लूरल वर्ड्स ये थीम है, तो शुरुआत भी जुड़वा शब्दों से ही करते हैं। राम राम, जय जय श्री राम। आज की सुरीली महफिल में आप जैसे फनकार और संगीत के प्रेमी पधारे हैं, इस बात की हमें बेहद खुशी है। आज के होस्ट डॉक्टर सत्तार, डॉक्टर विजय और मैं डॉक्टर प्राची आप सभी का तहे दिल से इस्तकबाल करते हैं। आज सभी कलाकार अपने गीतों की जानकारी से हमें गाना पेश करने से पहले रूबरू करेंगे। इस बात की सबको एक बार याद दिला दूं। आज गीतों की थीम रखी है प्लूरल वर्ड्स या ट्विन वर्ड्स, यानी कि गीतों के बोल यूं लिखे गए हैं कि एक ही शब्द साथ साथ दो बार तशरीफ रखेगा और गाने को दो नहीं चार चार चांद लगा देगा। इससे गीत का भाव दिल की गहराई को छू जाता है और सुरीलापन भी बढ़ जाता है। ऐसे ही जुड़वा शब्दों का प्रयोग करके एक शायर ने जिंदगी के बारे में बहुत खूब लिखा है। अता फरमाएं। हरे दिल जिंदगी हरे शहर से निकली तो गांव गांव चली जिंदगी, हर ए शहर से निकली तो गांव गांव चली, कुछ यादें मेरे संग पांव पांव चली। सफर जो धूप का किया तो तजुर्बा हुआ, सफर जो धूप का किया तो तजुर्बा हुआ, वो जिंदगी ही क्या जो छांव छांव चली। आज की इस सुरीली महफिल की शुरुआत हम डॉक्टर स्मिता केतकर जी के मधुर गीत से करेंगे। मैं उन्हें मंच पे आमंत्रित करूं। नमस्कार सगळ्यांना, खास नगरच्या गारेगार उन्हाळ्याच्या खूप शुभेच्छा। गारेगार उन्हाळ्याच्या गरम गरम शुभेच्छा। गरम गरम शुभेच्छा। पहिलंच गाणं आहे, त्यामुळे 60-65 वर्ष तरी मागे जावं लागेल, कारण काळाला मागून पुढंच यावं लागेल ना। तर 1960-70च्या हिंदी चित्रपटांच्या मध्ये बघूया। तेव्हा पिक्चर कसं असायचं की एक तर अतिशय दरिद्री कुटुंब, त्या दारिद्र्याने पिचलेली अतोनात कष्ट करणारी अशी नायिका, किंवा दुसऱ्या बाजूला महालासारखे मोठमोठे बंगले, सुंदर संस्कारी सोज्वळ अशी नायिका, आणि 24 तास सुटाबुटात वावरणारा, तोंडात पाईप चोखत हिंडणारा आणि धुराची वलय सोडणारा नायक, असे दोन प्रकार असायचे। आणि या सगळ्या महालांमध्ये मात्र एक गोष्ट नक्की असायची, ती म्हणजे दिवाणखान्यात एका कोपऱ्यात ठेवलेला भला मोठा पियानो। अगदी हेच दृश्य आहे आता आपण ऐकणार आहोत त्या गाण्यामध्ये। पियानोच्या सुंदर सुरावटींनी सजलेली प्रत्येक ओळ आहे, जागोजागी शोभणारी अप्रतिम खास बंगाली अशी मींड आहे। गाण्यातल्या नायिकेचं दिल का मचलना तर आहे, पण ते सुद्धा धीरे धीरे व्हावं असं तिला वाटते। बेकरार, इख्तियार या लता दीदींच्या उच्चारांविषयी आपण काय बोलणार, आपण फक्त हात जोडायचे। कैफीजींच्या या रोमॅन्टिक शब्दांना अगदी अल्टिमेट हळूवार कोमल चाल दिली आहे हेमंतांनी। गीत ऐकूया। धीरे धीरे मचल
मुझको करने दे 16 सिंगार कोई आता धीरे धीरे बचन है मेरे बेकरार कोई आता धीरे धीरे बचन है मेरे बेकरार मुझको छूने लगी उसकी परछाइयाँ दिल के नजदीक बजती है शहनाइयाँ मुझको छूने लगी उसकी परछाइयाँ दिल के नजदीक बजती है शहनाइयाँ मेरे सपनों के आंगन में गाता है प्यार कोई आता धीरे धीरे बचन है मेरे बेकरार कोई आता धीरे धीरे बचन है मेरे बेकरार लूट के पहले जी घर बनाऊंगी मैं जब बनाएंगे वो मान जाऊंगी मैं लूट के पहले जी घर सजाऊंगी मैं जब बनाएंगे वो मान जाऊंगी मैं दिल पे रहता है ऐसे में कभी यार कोई आता धीरे धीरे बचन है मेरे बेकरार कोई आता यूं तड़पती है तड़पा मुझे बार बार कोई आता धीरे धीरे बचन है मेरे बेकरार नमस्कार. थोडं पुढे जाऊया. स्मिता 1965 साली जब जब फुले फिल्म सिनेमाला आणि 64ची विजय मेडिकलची ॲडमिशन. त्यामुळे सगळंच कसं नवीन होतं. तो सिनेमाही असा होता काश्मीरमधला. तोपर्यंत काश्मीरला काही जाणं झालं नव्हतं. त्यामुळे सगळं छान वाटत होतं त्यावेळेला. आणि शशी कपूर नंदाची जोडी त्याच्यामध्ये काश्मीर छान बघायला मिळालं. तर हे गाणं गायले लता दीदींनी आणि आनंद बक्षींचे शब्द आहे. कल्याण जाननींचं संगीत आहे आणि असं हे ये समा समा. ये समा समा ये प्यार का किसी के इंतजार का कितना चुराए कर मेरा
अनोखी कहानी ये समा है करार का किसी के लगार का दिल ना चुराए कहीं मेरा मौसम बहार का ये समा है प्यार का किसी के लगार का दिल ना चुराए कहीं मेरा मौसम बहार का ये समा मी म्हणणार आहे हे अन्नू मलिक यांची रचना आहे आणि मी ज्यावेळेस घरी अक्षरा आणि मंजुषा म्हणणार हे मी गाणं म्हणू का, तर मंजुषा लगेच आठवलं अरे ते मोहळे मॅडमनी खूप छान म्हटलं होतं गाणे मोह मोके तागडे. मलाही आठवतं इथंच खूप छान त्यांनी म्हटलं होतं. मी म्हटलं मी पण प्रयत्न करतो की त्यांच्या एवढं छान म्हणण्याचा. तर हे पहिल्यांदाच मला वाटतं असं झालं की माझं गाणं पहिल्या 3 मध्ये आलंय, नाही तर शेवटच्या 3 मध्येच असतं बऱ्याचदा, म्हणजे शेवटी दुसरं कारण माझे शेवट नंबरचं गाणं नाही झालंय. कारण माझे गाणे फास्ट असतात. हे गाणं मी माझ्या याला सोडून स्वभावाला सोडून थोडंसं स्लो गाणं घेतले. जर अवघड आहे, प्रयत्न करतो. अन्नू मलिक यांनी बरेच चोरी जारो झाले, उंची ह्या बिल्डिंग वगैरे वगैरे गाणी, पण बॉर्डर मधले हे गाणे खूप काही सुंदर गाणी त्यांनी तयार केली. त्यातलं एक अतिशय छान रचना केलेलं गाणं मी तुमच्यासमोर सादर करतोय. ये मोह मोह के धागे, मेल व्हर्जन, मेल आणि फिमेल व्हर्जन आहे. फिमेल व्हर्जन जास्त फेमस आहे मला वाटतं मेलपेक्षा. मेल तेवढं ऐकलेलं नाहीये, मी प्रयत्न करतो. मेल कोणी गायलंय? पपॉन पपॉन का पपॉन काय मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे, ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे. कोई टोह टोह ना लगे, किस तरह गिरना ये सुलझे. है रोम रोम एक तारा, जो बादलों में से गुजरे. ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे. कोई टोह टोह ना लागे, किस तरह ये सुलझे. तू होगा जरा पागल, तूने मुझको है चुना. कैसे तूने अन कहा, सभी अन कहा, सब सुना. तू होगा जरा पागल, तूने मुझको है चुना.
के धागे इन से जा उलझे, कोई टोह ना लागे, किस तरह दिल ये सुलझे। कि ऐसा बेपरवा मन पहले तो न था, कि ऐसा बेपरवा मन पहले तो न था। चिट्ठियों को जैसे मिल गया, जैसे एक नया सा पता, कि ऐसा बेपरवा मन पहले तो न था। हम ले जाए पहुँचे कहीं तो ये मोह के धागे इन दुनियों से जा उलझे, कोई टोह ना लागे, किस तरह दिल ये सुलझे।
1965 मध्ये आली फिल्म गाईड. R.K. नारायणन यांच्या गाईड या नॉवेलवर आधारित होती ही फिल्म. त्याचा फर्स्ट रिलीज US मध्ये झाला होता आणि त्यावेळेला देवानंदनी इन्सिस्ट केलं होतं की ह्या पिक्चरसाठी हिरोईन म्हणून वहिदा रेहमानला घ्या, पण त्यांनी काय ऐकलं नाही. त्यांनी दुसऱ्या कुठल्या तरी हिरोईन घेतली होती. तो पिक्चर टोटली तिकडे फ्लॉप गेला. त्याच्यानंतर जेव्हा इंडियामध्ये तो शूट आणि पिक्चराईज व्हायचा होता तेव्हा विजय आनंद आणि देवानंद दोघांनी आपली पै त्या पिक्चरमध्ये लावली होती आणि त्या पहिल्या US वाईट एक्सपिरियन्समुळे त्यांना त्याचं खूप टेन्शन सुद्धा होतं. पण दैवयोगाने ही फिल्म खूप चालली अनेक कारणांमुळे, कारण त्याच्यामध्ये भरपूर स्टोरी लाईन, खूप जास्त स्टोरी, इतक्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे काय नाही इतकं, सगळ्याच भावना, खेळ, सगळे खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामधल्या त्या कॅरेक्टरचं नाव आहे राजू. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम गाईड टू अ फ्रॉडस्टर अँड देन टू अ सेंट, असं त्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन झालंय ते लोकांना काही वेगळंच वाटलं असेल कदाचित. त्याचं संगीत, सगळीच्या सगळी गाणी खूप गाजली. SD बर्मन यांचं संगीत होतं. तर असा हा जो मूवी होता, त्याचे गीतकार शैलेंद्र, संगीत SD बर्मन यांनी दिलेलं. लता दीदी, मोहम्मद रफी यांचे मी नाराज, बाकी पण मन्नाडे आणि किशोर कुमारची पण गाणी आहे त्याच्यामध्ये. वहिदाचा डान्स, पंडित शिवकुमार शर्मा यांनी वाजवलेला तबला आणि लता दीदींचा स्वर, असा हा त्रिवेणी संगम या एका गाण्यात आपल्याला ऐकायला मिळतो. ते गाणं आज प्रस्तुत करते, मोसे छली किए जाए.
साली कारवा ही फिल्म रिलीज झाली. एकोणीसशे 71 साली कारवा ही एकदम अतिशय सुंदर अशी मूवी रिलीज झाली होती. या मूवीमधले गाणे लिहिले होते मजरू सुलतानपुरी यांनी आणि म्युझिक दिलं होतं R.D. बर्मन यांनी. आता मी जे गाणं सादर करणार आहे हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलेलं आहे आणि हे गाणं अरुणा इराणी यांच्यावर चित्रित झालेले आहे. आणि त्यांनी इतका उत्तम परफॉर्मन्स दिला होता की यानंतर त्यांना त्याच टाईपच्या भूमिका मिळत राहिल्या. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे की या मूवीमध्ये जी काही सगळी गाणी आहेत, मुख्य अभिनेत्री होती आशा पारेख, पण तिच्यावर जी गाणी चित्रित झाली तिच्याही पेक्षा हेलन आणि अरुणा इराणी यांच्यावर चित्रित झालेली गाणी जास्त चालली. जसं की अब जो मिले है तो, हे पण खूप सुंदर गाणं. त्यानंतर आता हे जे सादर करणार आहे दिल बर दिल से प्यारे किंवा पिया तू अब तो आजा, अशी खूप सुंदर गाणी या मूवीमध्ये होती. आणि हे गाणं R.D. बर्मनचं एक मास्टरपीस म्हणून समजलं जातं. या गाण्यामध्ये कोरसचा इतका सुंदर कोरस आणि ट्रायबल म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा इतका सुंदर वापर केला आहे. खूप सुंदर असं मास्टरपीस हे गाणं आहे. ऐकूया.
1984 सालचं चित्रपट हैसियत शब्द आहेत हिंदीवर यांचे आणि याला संगीत चक्क बप्पी लाहिरींचं आहे या गाण्यात आणि गायक आहेत येशुदासजी. पंछी चले अंबर को माझी चले सागर को प्यार का नाम जीवन है मंजिल है प्रीतम की गली. सूरज फिर निकला सारे जहां को नूर मिला दिल के बारे तुमको पुकारे एक नई जिंदगी डूब के सूरज फिर निकला सारे जहां को नूर मिला दिल के बारे तुमको पुकारे एक नई जिंदगी. प्यार का नाम जीवन है मंजिल है प्रीतम की गली. धीरे धीरे सुबह हुई जादू की जिंदगी.
जितनी प्यास जगी उतनी ही प्रीत मिली दिलों से दामन भर लो बीच से तुम तन भर लो इसमें जितनी प्यास जगी उतनी ही प्रीत मिली प्यार का नाम जीवन है मंजिल है जीवन की गली फार दिवसानंतर हॅलो फार दिवसानंतर माझे आवडते गायक मुकेश यांचं गाणं गायचं मला चान्स आज मिळालेला आहे आणि मला खरंच आनंद होत आहे. याचे दोघं जण माझे फेवरेट आहेत, हिरो पण आणि गायक पण, राज कपूर आणि मुकेश. हे जे गीत आहे मी आता आपल्या समोर प्रस्तुत करणार आहे हे छलिया या चित्रपटातलं आहे. हा सिनेमा 1960 साली आणि त्यांना संगीताची फार जाण. संगीत म्हणजे त्यांचं प्राण. त्यांचा कोणताही सिनेमा तुम्ही बघा संगीतावर फार त्यांनी म्हणजे लक्ष दिलेलं आहे आणि संगीत एकदम उत्तमोत्तम झालेले आहेत. मुख्यतः म्हणजे त्यांनी शंकर जयकिशनचे म्युझिक घेतलेलं आहे. ते जेव्हा या सिनेमात त्यांना काम करायची संधी मिळाली तर ते मनमोहन देसाई बद्दल थोडे साशंक होते. त्यांना असं वाटायचं की हा बाबा काय करेल का माहिती, गाणी कशी शूट करेल. तर हा जो गाणं मी तुमच्या समोर म्हणणार आहे तर त्यांना त्यांच्या स्वतःच्या स्टाईलमध्ये ते करून घ्यायचं होतं. पण मनमोहन देसाई पण पक्के होते, त्यांनी काय मान्य केलं नाही आणि शूटिंग करून त्यांना रशीस दाखवले राज कपूर साहेबांना. मग त्यांना पटलं की कुछ तो दम है. मग त्याने ॲग्री केलं आणि मग नंतर काही त्रास त्यांना दिला नाही. हे गीत कमर जलालाबादी यांनी लिहिलेलं आहे, मुकेश यांनी गायलेलं आहे आणि कल्याणजी आनंदजीचं सुमधुर संगीत या गीताला लाभलेलं आहे. आपल्या समोर मी पेश करतोय डम डम दिगाडी. आता हे डमडम काय, आता डमडम आपल्याला माहिती आहे की कलकत्त्याचं जे हे होतं एअरपोर्ट त्याचं नाव होतं डमडम आणि काय तिथे बुलेट्स वगैरे मिळायचे त्यांचंही नाव डमडम होतं. कधी कधी गीतांमध्ये जे शब्द येतात त्यांचे काही अर्थ नसतात पण ते गीतामध्ये इतके रुजून जातात की ते त्याच्याशिवाय गीतच समजत नाही. तर हे गीत तसंच आहे, डमडम डिगा डिगा. क्या बात है तेरी अदा
रुकी देखो कोई आज रुक गया हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह नम नम दिखा दिखा मौसम भीगा भीगा बिजली मैं तो गिरा मैं तो गिरा मैं तो गिरा हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह सनम हम माना गरीब है सनम हम माना गरीब है नसीबा मोटा सही बंदा छोटा सही नसीबा मोटा सही बंदा छोटा सही ये खजाना है प्यार का हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह तेरी कसम तू मेरी जान है तेरी कसम तू मेरी जान है मुगड़ा भोला वाला चुपके डाका डाला मुगड़ा भोला वाला चुपके डाका डाला जाने तू कैसी मेहमान है हाय अल्लाह आपकी सुभान अल्लाह हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह नम नम दिखा दिखा मौसम भीगा भीगा बिजली मैं तो गिरा मैं तो गिरा मैं तो गिरा हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह थैंक यू परफॉर्मन्स नंतर एकदम सॉफ्ट गाणे सचिन दा बर्मन नावाप्रमाणे संगीतकारांमधले दादा कारण त्याचं कारण म्हणजे नेहमी फ्रेश असणारी त्यांची गाणी सरांचा नंबर तर असे हे चिरतरुण संगीतकार सचिन देव बर्मन त्यांची सगळीच गाणी इतकी फ्रेश असतात आणि कुठल्याही एका विशिष्ट स्टाईलमध्ये त्यांनी स्वतःला अडकून घेतलं नाही. दरवेळी नवीन नवीन प्रयोग नवीन नवीन वाद्यांचा वापर. उदाहरण झालं तर तुम ना जाने किससे जहां में खो गए आणि अरे यार मेरी तुम भी हो गजब ही दोन्ही गाणी एका संगीतकाराची आहेत हे सांगावं लागतं आपल्याला. आणि असा हा चिरतरुण संगीतकार असल्यामुळेच सदा तरुण अशा देवानंदशी त्याचे खूप छान सूर जुळले. त्यामुळे देवानंद एस डी बर्मन आणि रफी साहेब किंवा देवानंद एस डी बर्मन आणि किशोर साहेब याची या कॉम्बिनेशनची अत्यंत सुंदर सुंदर गाणी त्यांनी आपल्याला दिली. व्हरायटी या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर बर्मन दादांची गाणी ऐकावी. आता ज्वेल थिफ्स एक अतिशय भव्य असं गाणं म्हणजे होठो में ऐसी बात आणि त्याच सिनेमातलं अत्यंत हळूवार असं एक युगलगीत म्हणजे दिल पुकारे आरे आरे. या गाण्यामध्ये वेगवेगळ्या वाद्यांचा वापर इतका सुंदर केलाय. सुरुवातीला संतूरचा एक मस्त पीस, त्यानंतर बासरीचा एक सुंदर पीस, त्यानंतर मग त्या ह्या वाद्यांबरोबर रिदम आहे तो मटका आणि घटम म्हणजे. त्यानंतर जेव्हा मेन रिदम सुरू होतं तेव्हा व्हायोलिनचा एक सुंदर पीस आणि त्याच्यानंतर सतारीचा एक जबरदस्त तुकडा. तो संपता संपता गाणं सुरू होतं दिल पुकारे आरे आरे. आणि ही सगळी वाद्य वाजवली आज इथे दिलावर जिंकली. अजून एक गोष्ट सांगायची होती मला. 1960 ते 67 ह्या काळामध्ये लता मंगेशकर आणि रफी साहेब यांचं वाजलेलं होतं तर रॉयल्टीवरून. तर त्यांचं हे पहिलंच गाणं आहे हा म्हणजे पॅचअप झालं दिल पुकारे आरे.
अजून बरंच काय काय सांगण्यासारखं आहे ज्वेलरी दीड मिनिटं झाले. माझ्या मुलाने पण मला सांगितलं होतं मायकल जॅक्सनचं गाणं घे जॅम म्हणून, पण मॅडम म्हटलं नाही हेच घेऊ. पुढच्या कार्यक्रमात इमॅजिन मॅडम मायकेल जॅक्सनचं गाणं बाळासाहेबांना अँकरिंग करायला सांगितलं तर त्यांनी 1.5 मिनिटं गप्पाच मारल्या वारे सरांबरोबर. ऐकलं ना सप्त? 1.5 मिनिटं संपवलं का? आम्ही नेहमीच रेडी असतो घ्या.
अर्था 1982 साली आलेला चित्रपट. अर्था हा एकमेव चित्रपट आहे की त्यातली सगळी गाणी त्याला म्युझिक पण जगजीत सिंगनीच दिलेले. आणि आफ्टर दॅट इयर्स त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की मला हे सगळं त्या पेसला करायला जमत नाही, म्हणून त्याच्यानंतर मी कुठल्याच पिक्चरला पूर्ण पिक्चरला म्युझिक कधीच दिलं नाही. सो दिस वॉज द ओनली मूवी. व्हेरी इमोशनल आणि खूप सुंदर पिक्चर आहे. जस्ट इमॅजिन करा, राजकिरण एका सोफ्यावर बसलेला आहे, शबाना आझमी समोर बसलेली आहे आणि राजकिरण त्याचं प्रेम दुखावलेल्या शबाना आझमीला कैफी आझमींच्या शब्दातनं सांगतो. झुकी झुकी सी नजर बेकरार है कि नहीं, झुकी झुकी सी नजर बेकरार है कि नहीं, दबा दबा ससरी दिल में प्यार है कि नहीं, झुकी झुकी सी नजर. तू अपने दिल की जवां धड़कनों को गिन के बता, तू अपने दिल की जवां धड़कनों को गिन के बता, मेरी तरह तेरा बेकरार है कि नहीं, दबा दबा ससरी दिल में प्यार है कि नहीं, झुकी झुकी सी नजर. वो पल की जिसमें मुहब्बत जवान होती है, वो पल के जिसमें मुहब्बत जवान होती है, उसी पल का तुझे इंतजार है कि नहीं, दबा दबा ससरी दिल में प्यार है कि नहीं, झुकी झुकी सी नजर. लास्ट पार्ट बेस्ट पार्ट आवडला. झुकी
दबा दबा ससरी दिल में प्यार है कि नहीं झुकी झुकी सी नजर सॉंग्सची मला वाटतं की मी आता जे गाणं प्रस्तुत करणार आहे ते अतिशय ॲक्ट त्या थीमसाठी आहे. कसं ते मी तुम्हाला सांगते. अंगूर या चित्रपटातील हे गीत आहे. हा 1982 साली आलेला गुलजार लिखित दिग्दर्शित कॉमेडीपट बॉक्स ऑफिसवर खूप चालला. या चित्रपटासाठी संजीव कुमार यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअरचे नामांकन मिळाले होते, तर देवेन वर्मा यांना सर्वोत्कृष्ट कॉमेडियन हा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आजची थीम जशी ट्विन वर्ड्सची आहे तसेच दोन दोन ट्विन्स या चित्रपटात आहे, ज्यांच्यामुळे एकच धमाल कॉमेडी होत राहते. स्टोरी इतकी हिट झाली की या चित्रपटाचे स्टोरीचे जे व्हर्जन्स आहेत ते ट्विन्स नव्हे तर कदाचित क्वाड्रुप्लेट्स असावेत, इतके त्याचे रिमेक्स झालेले आहेत. मुळात ही स्टोरी विलियम शेक्सपियर यांच्या कॉमेडी ऑफ एरर्स या नाटकावर आधारित आहे. यावरून 1963 मध्ये भ्रांती बिलास हा उत्पलदत्त यांचा बंगाली चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यानंतर तारीख माझ्याकडनं थोडीशी चुकती आहे. त्यानंतर 2 दूनी 4 हा किशोर कुमार यांचा चित्रपट आला की ज्याने हे याच थीमवरती आधारित असलेला धमाल चित्रपट होता. आणि नंतर गुलजार यांच्या अंगूरने तर बॉक्स ऑफिसवरती धमाला सोडून दिली होती. आणि त्यानंतर आलेला सर्कस हा रोहित शेट्टी यांचा चित्रपट सुपर फ्लॉप झाला होता. गुलजार निर्मित आणि R.D. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत मी आता प्रस्तुत करते. मी तुम्हाला दीप्ती नवल डोळ्यासमोर आली असेलच. आता ही डायरी हातात आहे पण ती काही इथे अडकी ना, त्यामुळे मला इथे आठवली. तिच्यासारखा चष्मा काही ड्रॉप करायला जमणार नाही. सुरू करू. रोज रोज डाली डाली क्या लिख जा गोरा
आपल्या समोर आम्ही आता एक नजर ह्या चित्रपटातील गीत सादर करणार आहोत. खरं तर मुली आपलं वय लपवतात, पण ह्या गीताचं आणि माझं वय सेम आहे. 1972 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सदीचे महानायक अमिताभ आणि त्यांच्या पत्नी जया बच्चन यांच्यावर हा चित्रपट आहे. मजरू सुलतानपुरी यांचे शब्द आहेत आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत आहे. आणि हे गीत गायले लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी साहेबांनी. आणि आपल्यासमोर मी प्रयत्न करणार आहे आपल्या अहमदनगरचे मोहम्मद रफी साहेब यांच्यासोबत आणि त्यांच्या स्केलमध्ये गाण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांना जी कम्फर्टेबल स्केल आहे तो प्लीज बिअर विथ मी. समझते हैं लोग कोई किसी दिखाते तरसे अगर तो हंसते हैं लोग मगर कब
होता हाल हमारा जाने पलता पलता सो ओल्ड इज गोल्ड हे परत आज अधोरेखित झालेलं आहे. एकोणीसशे 75 साली ऋषिकेश मुखर्जी यांनी एका बेंगॉली सिनेमाचा रिमेक केला होता, तो म्हणजे चुपके चुपके. हा सिनेमा म्हणजे नुसतं हास्याचे कारंजे होते या सिनेमामध्ये. तीच जोडी जय आणि वीरूची, पण इकडे नुसतं हास्य. आणि त्याच साली त्यांचा शोले पण रिलीज झाला होता 1975. विच वॉज टोटली डिफरंट फ्रॉम दिस मूवी. तर त्याच सिनेमातलं मी एक आनंद बक्षी यांनी लिहिलेलं, SD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, लतादींनी गायलेलं चुपके चुपके हे गाणं प्रस्तुत करते.
मित्र हो, आराधना पिक्चर 1969 साली रिलीज झालेला हा शक्ती सामंत दिग्दर्शित भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील अतिशय संगीतमय आणि रोमॅन्टिक ड्रामा चित्रपट आहे. यामध्ये प्रामुख्याने भूमिका केलेल्या ती शर्मिला टागोर आणि राजेश खन्ना यांनी. 17व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर पुरस्कार या चित्रपटाने जिंकला. तसेच शर्मिला टागोर यांचा हा एकमेव फिल्मफेअर अवॉर्ड देणारा चित्रपट आहे. मुळात हिंदीमध्ये रिलीज झालेला हा पिक्चर बंगालीमध्ये डब केलेला होता आणि त्याचे यापुढे नंतर 2 रिमेक झाले, एक तामिळमध्ये आणि एक मला वाटतं तेलुगूमध्ये. या चित्रपटाबद्दल अजून एक माहिती अशी की राजेश खन्नाच्या 17 कंटिन्युअस हिट चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. या चित्रपटातील बहुतेक गाणी हिट आहेत, जसे की आम्ही म्हणणारा गुनगुना रहे भोरे, मेरे सपनों की रानी, कोरा कागज था मन, रूप तेरा मस्ताना, चंदा है तू, सूरज है तू, बागों में बहार है, हे सगळेच गाणे हिट आहेत. आम्ही प्रस्तुत करणारे गाणं जे आहे ते आहे गुनगुना रहे है. त्याचे गीतकार आहेत आनंद बक्षी, गायक आहेत आशा भोसले आणि रफी, आणि संगीत दिलंय सचिन देव बर्मन यांनी. एक मिनिट. ऐसी है पवन चली
पास लुभाने लगे जरा जरा, मगर चुराने लगे जरा जरा, दिल पे बजाने लगे जरा जरा, जरा 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 जरा, धड़कने चुराने लगे जरा जरा, पास लुभाने लगे जरा जरा। धड़कने चुराने लगे जरा जरा, पास लुभाने लगे जरा जरा। Oh
दोघींनाही ते गाणं आवडलं. पिक्चर एक इरोटिक थ्रिलर होतं, सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे अगदी त्या डान्स ज्या गाण्यामध्ये करते त्याच्या रेड लिपस्टिक सारखं ते इरोटिक होतं. आणि ॲक्टर्स होते इम्रान हाशमी, अश्मित पटेल आणि मालिका शेरावत. बँकॉक थायलंडमध्ये ह्याचं शूटिंग झालं. हे पिक्चर अनुराग बासूनी डायरेक्ट केलं होतं आणि प्रोड्यूस मुकेश भट्टनी केलं होतं. म्युझिक अन्नू मलिकजींचं आहे. आणि हे पिक्चर इन्स्पायर्ड होतं अमेरिकन फिल्म अनफेथफुलवरून, आणि ते सुद्धा इन्स्पायर्ड होतं फ्रेंच फिल्म द अनफेथफुल वाईफ. पिक्चरच्या आणखी इन्स्टॉलमेंट्समध्ये पिक्चर आले, त्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे.
जिया जिया कुछ बोल दो, अरे ओ
कोई खोता है कोई जिया जिया कुछ बोल दो अरे ओ दिल का पर्दा खोल दो कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना